आयुष्य व्हावे तया कुळा आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची माधान हो गवने काळी ही संत मंडळी सुखी असो नमो तया माता पित्याचे पालन 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 नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची माधान हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ भक्त शिरोमणी पंढरीरायाचे लढीवाळ उपासक नामदेव महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पासायदान प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म प्रस्तुत अभंगात श्री संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे भगवंताजवळ वारकऱ्यासाठी वैष्णवासाठी हरिदासासाठी 5 प्रकारचं पासायदान मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य पावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्य श्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्य पावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्य पावन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांच्या अगोदर 1400 वर्षापूर्वी योगीराज चांगदेवाच्या जन्माने पावन झालेला तालुका नादर तालुका नगर तालुका. आणि पुण्य पावन नगर तालुक्यामध्ये पुण्य पावन वडगाव गुप्ता गाव. वडगाव गुप्ता गावामध्ये रुची नेदी ते अन्न जात नसता लवण अशी आदर्श लवणवाडी पुढया आणि पुण्य पावन लवणवाडी मध्ये पुण्य पावन बांगर परिवार आणि या बांगर परिवाराचा आधारवड बांगर परिवारावर मायेची सावली असलेले वारकरी संप्रदायाचे थोर उपासक पंढरीरायाचे लढीवाळ उपासक आदरणीय हरिभक्तीपरायण सखाहरी महाराज दगडू पाटील बांगर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव प्रीतिभोजन ज्ञानदान अन्नदान असा पंचतोळा असा आयोजलेला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या वाट्याला ही आलेली सेवा आणि या सेवेसाठी उपस्थित समस्त बांगर परिवार त्यांचा नातलग परिवार बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे अभिष्ट चिंतन सोहळा पार पडत आहे. आदरणीय सखाहरी दगडू पाटील बांगर यांच्या पाठीमाग मोठा बांगर परिवार आहे. त्यांच्या 2ही सौभाग्यवती चंद्रभागाबाई सखाहरी बांगर राधाबाई सखाहरी बांगर त्यांचे चिरंजीव बद्रीनाथ सखाहरी बांगर आणि 6 मुली आहेत. सिंधुताई आशाताई सुवर्णाताई सुनीताताई मुक्ताताई मीराताई अशा 6 मुली नातू नाती मोठा परिवार आहे. या परिवाराशी संलग्न असलेले माझे छोटे गुरुबंधू आदरणीय या भागातील एक युवा कीर्तनकार आदर्श कीर्तनकार अमोलजी महाराज सातपुते ओमकार महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज रोहकले आणि या शेवळे पाटील या सगळ्याचा आग्रह की हे कीर्तन तुम्ही करा. यापूर्वी त्यांनी त्यांच्या भगिनीचा एक कार्यक्रम इथं केला होता.
श्रीमद भागवत कथा केली होती आणि काल्याचं कीर्तन मला सांगितलं होतं. आपण सगळी मंडळी त्याही कार्यक्रमाला होता. आणि मग तेव्हापासून ज्याचा सखा हरी विश्व त्यावरी कृपा करी, असे सखा हरी महाराजाचा मोठा आग्रह की परत जर काही कार्यक्रम असेल तर कदम माऊलीच कीर्तन ठेवायचं. आणि मग अमोल महाराज, आमचे शेवाळे पाटील, रोखले महाराज, ओमकार महाराज, या सगळ्यांना आणि त्यांचे चिरंजीव बद्री शेठ यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला सखाहरी महाराजांचं एक अभिष्ट चिंतन सोहळा करायचा. आणि मग त्याचे हे आयोजन नियोजन झालं आणि रविवार पाहून हा दिवस ठरला. या रविवार बऱ्याच जणांची उडी होती. आज बरेच अभिष्ट चिंतन सोहळे होते पण मागं पुढं करायला लावले. आणि मग या रविवारचा हा कार्यक्रम आयोजिला. आणि या निमित्ताने आज आपल्या नगर तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, नेवासा तालुक्यातून, पारनेर तालुक्यातून, श्रीवंद तालुक्यातून, नगर शहरातून, काही श्रीरामपूर तालुक्यातून आदरणीय सखाहरी महाराज बांगर यांच्या परिवारावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आज अगत्याने उपस्थित आहे. पाहुण्या रावळ्यांपेक्षा मला जास्तीत जास्त कीर्तनकारच दिसू राहिले. किती कीर्तनकार माझ्या पुढे बसलेत. कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, चांगले गायक आहेत, चांगले वादक आहेत, गावगावचे सप्ताहाचे संयोजक आहेत. कुठेही नजर टाकली तर मी तुम्हाला सगळ्यांना गावानिशी काय अगदी नावानिशी ओळखतो. पण आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल. आणि म्हणून तुम्हा सर्व आज एका व्यासपीठावर अनेक व्यास एकत्र आलेले आहेत. या सर्व व्यासांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि मी तुम्हा सर्व व्यासांचा मागोवा घेतो. तुमच्याच पाठीमागे चालून या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, ज्यांची पंचस्तुला आहे, त्यांचा जन्म गावात झाला, शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर गावामध्ये राजकीय वारसा या घराला लाभलेला आहे. मग गावाची जी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतची त्याने ग्रामपंचायत मध्ये निवडून आले, उपसरपंच झाले, गावची चांगली सेवा केली. गावाचा विश्वास त्यांच्यावर बसल्यावर गावाने विविध कार्यकारी सोसायटीचं जवळजवळ 20 वर्ष चेअरमन पद त्यांच्याकडे दिलं आणि अतिशय चांगला कारभार त्यांनी पाडला. गावगाव सोसायटीला चोरमन फार भेटतात, चेअरमन भेटत नाही. परंतु यांच्या घराण्याला परंपरा वारकरी संप्रदायाची असल्यामुळं त्यांनी 20 वर्ष सोसायटीचा कारभार अगदी निर्वेदपणे पार पाडला. पार पाडल्यानंतर बघ परमार्थाची एक झुळूक लागली. या भागामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार होते. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षा आदरणीय वैकुंठवासी नेवासा संस्थांचे बन्सीबाबा तांबे, बन्सीबाबा तांबे त्यांच्या जीवनात आले. आपलं जीवन किती सुंदर असो पण साधू आपल्या जीवनात आला पाहिजे, वादच नाही. अरे कितीही लोणकड तुपात तळलेली जिलेबी असेल ती जर पाकात भिजवली नाही कोण खाणार आहे. तसं आपलं जीवन किती सौंदर्याने नटलं असेल पण जर आपल्या जीवनामध्ये जर या कारणे श्री गुरु नाथू मस्तकी न ठेवी जव हातू तेव्हा निवृत्ती दास असे विनवी तू निवांत केवी राही. ज्ञानोबराय म्हणतात जोपर्यंत श्री गुरुनाथ आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याला कृपा करत नाहीत, त्या कृपा जोपर्यंत श्री गुरुनाथाची होत नाही, याच्याकरता ज्ञानोबरायने 10व्या अध्यायामध्ये 5-6 दृष्टांत सांगितले. ते सगळे सांगणार नाही. आणि मग बन्सी बाबांची त्यांच्यावर कृपा झाली. पवित्र तुळशीची माळ घातली. मग कीर्तन भजनाचा छंद लागला. एवढा छंद लागला की आज अनेक वर्षापासून ते पहाटे उठले का त्यांचा काकड आरतीचा नेम दररोज आहे. दररोज काकड आरती म्हणणार. वासुदेव आंधळे पांगळे काकडा भजन गवळणी रोज भजन करणार. मनाचे कीर्तन दिले ना त्याचं कारण सांगू का? मी रोज काकडा म्हणणारा बो आहे. सकाळी आंघोळीचा तांब्या पडला का लगेच रूप पाहता सुरू करायचं. मनातल्या मनात धावत्या धावत्या 7 ओळी. आमचा थोडा काकडा मोठा आहे. 7 ओळी, 4 वासुदेव, 1 जोगी, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी. एक पहिले तुकोबार आहे, मग नाथ महाराज, मग नामदेव महाराज, मग ज्ञानोबार आहे, विठोबा रुपये भजन घेऊन निळोबार आहे, सेना महाराज. वा, अशा गवळणी घ्यायच्या. अशा 6 गवळणी रोज भजन म्हणायचं असं. आणि मग त्यांचा हा दिनक्रम रोज काकड आरती. गावामधील मुलांची शिक्षणाची सोय नव्हती. मग सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन त्यांनी ज्ञानसरिता विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करून गावामध्ये
शिक्षण संस्था उभा करण्याचं, गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजे. जो कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो उद्देश होता तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपल्या गावातल्या गोरगरीब मुलांना ज्ञानाची गंगा त्यांच्या दारात खेळावी आणि म्हणून ज्ञान सरिता प्रसारक विद्या प्रसारक मंडळ याची गावात संस्था स्थापन करून आज ती संस्था निर्वितपणे चालू आहे. गावच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असेल, वैयक्तिक कोणाचा काही कार्यक्रम असेल, वास्तुशांती, काही वर्ष श्राद्ध असेल, दशक्रिया असेल, कुठेही कीर्तन प्रवचन असलं का हजरच राहणार. अतिशय परमार्थाची आवड. विशेष म्हणजे अनेक दिंड्यांना ते जीव घालतात महाराज. इथं आळंदीला जाणाऱ्या दिंड्या असतील, पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या असतील, अन्नदान करणार त्यांना, असा त्यांचं एक दिनचर्या दिनक्रम आपल्या मुलांना मुलींना सर्वांना परमार्थ शिकवला. आणि मग मोठ्या अट्टहासाने आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांच्या सर्व लेकी आज एकत्र आल्यात. आमच्या वडिलाचं आम्हाला पूजन करायचे, मुलं एकत्र आलेत, बहिणी, ते सगळे मोठा परिवार आहे त्यांच्या पाठीमागं. त्यांना पै पाहुणे मानणारे, मला कालपासून फोन, आमच्या गुंजाळ भाऊसाहेबाचा कालच फोन आला, आम्ही सगळे येऊ राहिलो त्यांचे पाहुणे. आमचे लांडेवाडीची सगळी मंडळी आलेली आहे, सोनई परिसरातून, रावरी परिसरातून, हे सगळे त्यांचे पै पाहुणे मंडळी. आणि सगळे सोयरे वारकरीत. मला हे वैशिष्ट्य, माणसाने वारकरीत सोयरे केले पाहिजे. बरेच माळकरी आपल्या माळकरी पुरी कसा मला देते, आता काय सांगायचे. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात परबत बाबा शिंदे नावाचे एक जुने कीर्तनकार, त्यांना 4 पोरी. आणि मग पाहुणे रावळे पाहायला आले, ए चहा ठेवा, स्वयंपाक करा, पोरीला पाहुणे आले. झालं का चहा सुरू? हो. स्वयंपाक झाला? चलो. कुठले पाहुणे? अमुक अमुक. गळ्यात माळी आहेत का? नाही नाही. ए स्वयंपाक बंद करा, चहा बंद करा, निघा घराबाहेर निघा. बिगर माळकऱ्यांना पोरीच द्यायच्या नाही. 4ही मोठे पाटील आहेत महाराज, आता त्यांचा मुलगा कारखान्यात चेअरमन आहे. असं मोठी माणसं, म्हणजे असं सगळे पै पाहुणे वारकरी आहेत. आणि मग त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने आयोजिलेला आहे. आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं विशेष म्हणजे वारकऱ्यांचं आज भरपूर 30-40 कीर्तनकार आहेत, 30-40 प्रवचनकार आहेत, गुणीजन गायक वादक आहेत. तुम्हा कोणाचाही, सर्वांचाही, कोणाचाही नामोल्लेख न करता तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. अगदी काहीशा वेळात सेवा आवडतो. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्याविषयी आपण काय अभिष्ट चिंतन करावं. आणि मग हेच अभिष्ट चिंतन काय, अकल्प आयुष्य भावी तया कुळा, माझी आस कळा हरिच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळे. हे संत मंडळी सुखी असो. आजच्या अभंगात श्रीमंत जगत, आपलं श्रीमंत भक्त शिरोमणी नामदेव महाराज एक वारकऱ्यांसाठी कल्पांतापर्यंत आयुष्य लाभावं, आणखीन असं 5 प्रकारचं पसायदान आजच्या अभंगात मागतात. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 2 अंग सांभाळावी, 2 बाजू सांभाळाव्या, 2 थड्या सांभाळाव्या. कोणती 2 अंग, कोणत्या 2 बाजू, कोणत्या 2 थड्या? मानवी जीवनाची सिद्धीत या 2 थडीने, 2 अंगाने, 2 बाजूने होती. कोणती 2 अंग? एक दानाचं अंग आणि एक आहे पसायदानाचं अंग. मानवी जीवन जगत असताना माणसाने दानही द्यावं आणि माणसाने पसायदान मागावं. हे मानवी जीवनाच्या 2 बाजू, 2 अंग, 2 थड्या. कोणती नदी म्हणलं का नदीला 2 थड्या असतात. अरे कोणताही रथ म्हणलं का रथाला 2 चाका असतात. कोणतंही नाणं म्हणलं तर नाण्याला 2 बाजू असतात. कोणती नदी म्हणलं का तिला उजव्या आणि डावी 2 थडी राहते. कधी कधी नदीच्या लाटा उजव्या थडीकडे धाव घेतात, कधी कधी डाव्या थडीकडे धाव घेतात. तसं मानवी जीवन ही एक नदी आहे, ही एक गंगा आहे. या मानवी जीवन रूपी गंगेला या 2 थड्या, एक आहे दानाची थडी आणि एक आहे पसायदानाची थडी. म्हणजे मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दानही द्यावं आणि मानवी जीवनाला आलेल्या माणसाने थोरा मोठ्यांकडून पसायदान मागावं. मानवी जीवन हा एक रथ आहे. या रथाचे 2 चाक आहेत. कोणताही रथ एक चाक मोडलं तर चालू शकत नाही, फिरू शकत नाही, धावू शकत नाही. तसं मानवी जीवन रूपी रथाची ही 2 चाक आहेत. एक आहे दानाचं चाक आणि एक आहे पसायदानाचं चाक. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दानही द्यावं, पसायदान मागावं. मानवी जीवन हे खणखणीत नाणं आहे, नाणं. तसं नाणं चलनात यायचं असेल तर त्याला 2 बाजू राहतात. ते काय छापा नाही, काय काटा. नुसता छापा आहे, काटा नाही.
नाणं चलनात येत नाही, नुसता काटा आहे, छापा नाही, नाणं चलनात येत नाही. एक जण गेला 1 रुपया घेऊन, खाओ 1 रुपयाच्या आम्हाला या मुलांना 2 गोळ्या द्या. त्याने पाहिलं, अरे वा छापा आहे, आणि मागून पाहिलं तर काटा नाही. खरे काटा नाही, तू कस काय नाणं चालाल कसा? काटाच काढेल तुझा. असे गुळगुळीत नाणे आम्हाला देतो का? काटा पाहिजे. मग तो घरी गेला, दुसरं एक नाणं घेऊन आला, त्याला छापा नव्हता पण काटा होता. हे म्हणले, हे बघा काटा, बघ आता त्या मुलांना गोळ्या. काटा आहे पण मागून पाहिलं छापा नाही. तो म्हणला काय छाप भेटल, दुसरं काही भेटणार नाही म्हणले. एखादा इडा देतो खाण्यापुरता. नाणं चलनात यायचं म्हणलं की जरा छापा आणि काटा दोन्ही बाजू लागतात. तसं मानवी जीवन हे एक नाणं आहे, खणखणीत नाणं. हे नाणं खणखणीत जर चलनात यावं असं वाटत असेल तर या नाण्याच्या 2 बाजू, ते काही ताण, हे काही पसायदात. म्हणजे काय? मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दान द्यावं, मानवी जीवनाला आलेल्या माणसाने पसायदान द्यावं. महाराज रूपक कळलं, नाण्याचं रूपक कळलं, रथाचं रूपक कळलं, गंगेचं रूपक कळलं. तुम्ही सांगता दान द्यावं आणि पसायदान मागावं. दान कोणाला द्यावं आणि पसायदान कोणाला मागावं सांगा. तर धर्मशास्त्रामध्ये आता सर्व निवड आल्या. धर्मशास्त्र सांगतं 5 जणाला दान द्यावं. धर्मशास्त्र सांगतं 5 जणांकडून पसायदान मागावं. विठ्ठल तुम्हाला ते 5 जण कोण आहेत की ज्यांना दान द्यावं? तुम्हाला ते 5 जण कोण आहेत की ज्यांच्याकडून पसायदान मागावं? याचाच आजच्या चिंतनात आपल्याला अगदी थोडक्यात दांडोळा घ्यायचा. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 5 जणाला दान द्यावं. 5 जणाला द्यावं. एवढ्या जणाला काही नावंडा गिळायची पाळी. खरं सांगू, आवंडा गिळायची गरज नाही. जे 5 जणाला दान द्यायचे ना, त्यातलं फक्त पहिलंच दान घराबाहेर जाणार आहे. मग नंतरची 4 दान घरातच येणार आहे. असं आहे होय. 5 जण आहेत ना, त्यातलं एकच दान फक्त घराबाहेरचा मनुष्य आहे. बाकीची 4 दान घरातच येणार आहे. हो का? मग सांगा बरं कोण आहेत ते 5 जण? मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 5 जणांना दान द्यावं. एक आहे अतिथी, एक आहे आपला मुलगा, 2 नंबर, 3 नंबर आहे आपली पत्नी, 4 नंबर आहे आपली आई, आणि 5 नंबरला आहेत आपले वडील. 5 जणाला गृहस्थी माणसाने दान द्यावं. धर्मशास्त्र सांगतं अतिथीर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचयते गृहिण पोषा इतरे च स्वशक्तितः. धर्मशास्त्र सांगतं 5 जणाला गृहस्थी माणसाने दान द्यावं. जो गृहस्थाश्रमी आहे ना, त्याने 5 जणाला दान दिलं पाहिजे. कोण आहेत ते 5 जण? त्यातला एकच जण घराबाहेरच आहे. अतिथीला दान द्यावं, मुलाला दान द्यावं, पत्नीला दान द्यावं, आईला दान द्यावं, बापाला दान द्यावं. हो 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 द्यावं द्यावं. लक्षात आलं? काय द्यावं हे तर सांगा. 5 जणांना द्यायचं, पण काय द्यायचं? त्याला ताप द्यायचा का? नाही हो. मग काय द्यायचं तर ऐका. अतिथीला 3 दान द्यायची, बर. मुलाला एकच दान द्यायचं, बायकोला एकच द्यायचं, आई वडिलाला एकच दान द्यायचं. कोणती कोणती? आता सगळा निर्वाळा धर्मशास्त्रात आला. अतिथीला 3 दान द्यायची. हे बघा, जन्मभर माळ्याने काटणी छाटणी केली, वर्षभर माळ्याने खत पाणी घातलं, पण त्या माळ्याने केलेल्या कष्टाला तेव्हाच फल लाभत ज्या वेळेस त्या बागेमध्ये वसंत ऋतू येतो. वसंत ऋतू आला रे आला का बागेला फळं फुलं लागलीच म्हणून समजा. तसं जन्मभर ग्रस्ताश्रम केला. या ग्रस्ताश्रमाचं सौभाग्य अतिथी रूपी वसंत आपल्या बागेत आला पाहिजे. अतिथी आला आपल्या घरी, समजून घ्यायचं ग्रस्ताश्रम काढायला लागला. जन्मभर शस्त्रविद्या शिकला, त्याचं सौभाग्य रणांगण प्राप्त होणं. भडकलेल्या रणांगणात उडी घेतली, कारण आपण जन्मभर शस्त्रविद्या शिकलो. क्षत्रियाचं सौभाग्य रणांगण आहे, तसं गृहस्थी माणसाचं सौभाग्य अतिथीचं आगमन आहे. मग दारात आलेल्या अतिथीला 3 दान द्यायची. कोणती? 1 अन्नदान, 2 द्रव्यदान, आणि दोन्ही देता नाही आले तरी 3रं आदराचं दान. हे 3 दान द्यायचे. 1 दारात आलेल्या अतिथीला अन्नदान दिलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतो दारात आलेल्या अतिथीला नाही 2 टाइम जेवण देता आलं तरी चालत, 1 टाइम द्या. नाही 1 टाइम जेवण देता आलं, नाश्ता द्या. नाही नाश्ता देता आला तर चालत, काही बिस्किटचा पुडा द्या, काही निदान कपभर चहा तरी पाजा. हो द्यावा. विन्मुख अतिथी जाऊ देऊ नका, माऊली सांगते. ज्ञानोबा म्हणतात विमुख गेल्या अतिथी हे सुकृताची संपत्ती. असेच तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. आलिया अतिता म्हणतसे पुढे
आलिया म्हणतसे पुढे आलिया अधिता म्हणतसे पुढे आलिया म्हणतसे पुढे आपुले रोकडे सत्व जाय आपुले रोकडे सत्व जाय आपुले रोकडे सत्व जाय आपुले रोकडे सत्व एक टाइम जेवण द्या, नाही 2 भाकरी देत आले 1 द्या, नाही 1 देत आले अर्धी भाकरी द्या. पण अतिथी विनमुख पाठवलं का दारातून? बघा तुकाराम महाराज म्हणतात आलिया अतिथा म्हणत असे पुढे आपुले रोकडे सत्व जाय. आपले सत्वाची हानी होते. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही कमवलेली पुण्याची सगळी संपत्ती जाते. व्यवहारातली संपत्ती गेली तरी चलन महाराज, फक्त पुण्य संपत्ती जाऊ देऊ नका. कारण व्यवहारातली संपत्ती पुण्य संपत्तीनेच येते असं आहे. आणि म्हणून पुण्य संपत्ती गेली तर व्यवहारातली संपत्ती गेलीच म्हणून समजा महाराज. हा नेम आहे महाराज. संपला माझा विषय. आधारात आलेल्या अतिथीला 2 घास खाऊ घाला. कधी जर पुरंदर तालुक्यात गेले आणि सासवड वरून जर जेजुरीला चालले तर उजव्या हाताला तुमच्या माऊली ढाबा नावाचा एक ढाबा लागत, शुद्ध शाकाहारी ढाबा. त्या ढाब्याचे मालक आहेत चव्हाण शेठ, माऊली चव्हाण शेठ नावच त्यांचं ज्ञानेश्वर. 5 भाऊ आहेत, एकत्र कुटुंब आहे, अजून मोठा परिवार आहे. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानोबरायच्या वारीला ठाकूरबा कार्तिकी वारीला पंढरपूरला आले आणि ते पंढरपूरला आले का परत परभणीला जात नाही. मग तसेच आळंदीला येतात. कार्तिकी वारी झाली का 8 दिवसांनी माऊलीची वारी सुरू होती. पंढरपूरची कार्तिकी झाली, आळंदीची कार्तिकी. आणि मग ते माऊलीच्या सोहळ्यात निघाले बरोबर एक 5-25 वारकरी. ठाकूरबा थकले होते, वय वर्ष 90च्या घरात होता आणि घोड्यावर बसून चालले होते. भजन चाललेलं नाही. सकाळी मुक्काम पडला जेजुरीला आणि जेजुरीहून पहाटच निघाले आणि निघाल्यावर 8-8:30 वाजता त्या साकुर्डे फाट्यावर आले. जेजुरीहून साकुर्डे फाटा साधारण 10 किलोमीटर आहे आणि ते चालले आता सासवडून तसंच पुणे मार्गे आळंदीला जायचं. आता जेवायचंय. 50 वर्षापूर्वी लय खाण्याचं दुर्भिक्ष. आता पण ते चांगले आहेत. आता सुकाळ आहे महाराज. पंक्तीशी सुकाळ. आता पंक्तीला सुकाळ आहे महाराज. 50 वर्षापूर्वी अरे इथं वृंदावन दिसतंय तुळशीचं. मग चला तिथं विचारू काही भेटतंय का काय. 25 वारकरी भजन करत चाललेले आधी दिंडी दारा. आणि ते चव्हाण शेठ ते त्यावेळेस लहानच होते आणि त्यांची आई दिंडीचं प्रदर्शन घेतलं, बसायला टाकलं. ठाकूरबा म्हणले बाई माऊली आम्ही 25 वारकरी रात्री सुद्धा जेवलो नाही. मग काहीतरी चुरमुरे खाऊन झोपलो तर आम्हाला काही जेवायची सोय होईल का? आता गरिबीला एवढी आग लागलेली त्या चव्हाण परिवाराची काय बोलायचे. पण माग गुरुवाची 2-3 घरं होती आणि गुरुवानी गावं वाटून घेतली होती. एकाकडे साकुर्ड, एकाकडे बेलसर अशी गावं. आणि ती रोज पीठ मागून आणायची. ती बाई माग गेली, दिंडी विनमुख जाऊ द्यायची नाही. काय त्या माऊलीचं पवित्र असेल महाराज. आणि त्या 4-5 गुरुवाच्या बायांना एकत्र केलं आणि मागून आणलेलं पीठ होतं महाराज. आणि मागून आणलेल्या पिठाच्या भाकरी थापल्या, बेसन हटलं आणि दिंडी जेव घातली. ठाकूरबाने डोळे पुसले. खरंच काय माऊलीचं काय वारकऱ्यावर प्रेम असेल. आशीर्वाद दिला. या ठाकूरबोचा शब्द आहे म्हणले. 11वी पिढी त्यांची ठाकूराची. हो ठाकूरबोचा शब्द या चव्हाणांना कधीच कमी पडणार नाही. आता काय आज सासवड तालुक्यात 1 नंबर श्रीमंत घराणं आहे चव्हाणाचं. 1 नंबर. आणि दरवर्षी अन्नदान. ती म्हातारी जिवंत आहे अजून. माऊलीचा सोहळा यावर्षी सासवडला 2 दिवस मुक्कामी होता. सासवडून जेजुरीला निघाला. आता चव्हाण शेठ त्यांना म्हणलं खाऊ
तुम्ही काय केले वारकऱ्याला जेवायला? म्हणले सगळ्यांना मसाले भात केला. किती तांदूळ शिजवला सांगा ना. तस मग बळबळ विचारलं. म्हणले महाराज माळेत 108 मणी म्हणून 108 क्विंटल तांदूळ शिजवलाय. म्हणजे महाराज विचार करा, एक तालुका जेवण एवढं अन्नदान. ते मी म्हणलं एवढं का? माऊलीचा 16 जीव घालतात, ते नामदेव महाराज 16 जीव घालतात. मग बळ खोदून विचार दरवर्षी अन्नदानावर किती खर्च करतात. बळ विचारलं त्यावेळेस सांगितलं 2 कोटी रुपये खर्च करतो. काय वर्गणी देत नाही, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार. महाराज अतिथी नारायण आहे, नारायण. आपण 2 हाताने दिलं तर त्या नारायणाला 1000 हात राहतात महाराज. तो 1000 हाताने देतो, हे वैशिष्ट्य आहे महाराज. या बांगर परिवाराचं वैशिष्ट्य, यांना अन्नदानाचं लय नाते महाराज. दारात आलेल्या अतिथीला विनमुख जाऊ देऊ नका, अन्नदान द्या. नुसतं अन्नदान देऊ नका, द्रव्यदान द्या. कोणताही अतिथी जेवत असत दक्षिणा दिली पाहिजे. गीतेमध्ये अन्नदान हा यज्ञ आहे, पण विना दक्षिणेचा केला तर तो तामस यज्ञ ठरतो. मंत्रहीनम अदक्षिणम स्पष्ट भगवंताने सांगितलंय. आणि म्हणून जेवायला जर एखादा वारकरी अतिथी बसला, नका 500ची नोट, निदान 100. नाही 100 तर 50, नाही 50 तर 10. त्याला बिड्या काड्या वडील पण राहू द्या ना, असं त्याची सोय झाली पाहिजे. असं तुम्ही मराठवाड्यात जा, बांधाजवाड मराठवाड्यात कोणीही व्यक्ती कीर्तनकाराचं वारकऱ्याचं साधूचं दर्शन पंढरात पाटील रिकामं घेत नाही. दर्शन घेतलं का दक्षिणात होणार, दर्शन घेतलं का दक्षिणात होणार. महाराज त्यांचा लय नियम. आपल्याकडं दक्षिणा तर ठेवणार नाही, पण ठेवलेली उचलण्याशिवाय राहणार नाही, भरोसाच नाही महाराज. खरंच द्रव्यदान. जा तुम्ही आमचे खाली सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ, नारायणगड, काय पवित्र परंपरा आहेत. आदिनाथ शास्त्री आमचे फार पवित्र परंपरा. लय लोकांची भावना. ते म्हणून ओस तोडतात लोक, पण सप्त्याला 51 हजार रुपये देणगी देतात महाराज. आपले तर सप्त्याची हिशोबच देत नाहीत, असं सांगायचं भाव. असं अतिथीला अन्नदान द्या, 1 द्रव्यदान द्या, 2 नाही अन्नदान देता आलं, द्रव्यदान देता आलं तरी चालेल, पण सन्मानाचं दान द्या. त्याला धावू नका. दारात जर अतिथी मधुकरी पुढच्या घरी असं म्हणू नका. भिक्षा, एखादा दारात अतिथ्याला भिक्षा, अख्ख्या गावाचा झाड झाला का, तुला आमचंच घर दिसलं का, अख्खं गाव पेटलं का, का लोक अशी बोलतात. हे कुत्र सोडा, त्याच्यावर कुत्र सोडा. अरे 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 नका बाबा, हो असं करू नका. वा, दारात आलेल्या अतिथीचा अनादर करू नका. ज्ञानोबराने 2ऱ्या अध्यायामध्ये हा विषय हाताळलेला आहे. ज्ञानोबराने 2 वेळ टाकल्या. ज्ञानोबराय म्हणतात 3 माणसाला देव घरातलं खाऊन देत नाही. त्याला दिवाळी खाऊ देत नाही, गुढीपाडव्याचा सण खाऊ देत नाही, अक्षय तृतीया खाऊ देत नाही. गुढीपाडव्याला दिवाळीला बायको अशी सण करते. एका घरी जेवायला गेलो, गुलाबराव पाटील त्यांचं नाव. जेवायला गेल्यावर दिवाळीला त्याच्या बायकोने गुलाबजाम केले. बायकोने गुलाबजाम खाल्ले, पण गुलाब पाहूनच जाम झाला मागा. का गुलाबराव पाटील जाम झाले? त्याचं कारण देव खाऊन द्यायला. शुगर, नाना प्रकारचे दुखणे. का बरं? 3 माणसाला देव घरातलं खाऊन देत नाही. कोण 3 माणसं? ज्ञानोबराने 2ऱ्या अध्यायात त्यांची यादी दिली. 1, ज्याने गुरु भक्तीपासून पाठ फिरवलेली, संतांची सेवा करताना जो अंग चोरून करतोय. 1 पहिला, त्याला घरातलं खाऊ देत नाही देव. 2, दारात आलेल्या अतिथीला टोचून बोलतोय, खा खा, पुढे भेटल का तुला, असं अनादर करतोय. हा 2रा. आणि 3रा, ज्याने भावबांधाला आडवा पाय घातलाय. या 3 माणसाला देव खाऊ देत नाही घरातलं. वा, विमुख होईल गुरुभक्ती. पहिला, संत सेवेपासून ज्याने अंग चोरलाय. आदरून करील अतिथी. दारात आलेल्या अतिथीचा जो आदर करत नाही आणि संतोष होणे दिल ज्ञाती आपुली, जो आपल्या जाती बांधवांना आडवा पाय घालतो. तया थोर आपाऊ आहे, हातीचे ते सर्व जाय. त्याच्या हातातली ग्रामपंचायत जाती, सोसायटी जाती, सगळं जातं. हातीचे ते सर्व जाय. देखा प्राप्त हिनला हे भोग भोगू. माझी माऊली म्हणते घरातले पदार्थ ज्ञानोबा त्याला खाऊ देत. माऊली म्हणते देव त्याला खाऊ देत नाही. प्राप्त भोग म्हणजे घरातले भोग. पहिला, संतापासून संताची सेवा करताना अंग चोरतो. संत सेवेशी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी. अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. सेवा चुकतो संताची, हेची नागवन फुकाची. अशी 3 प्रमाणे गाते महाराज. वा,
साधूची सेवा करताना जो अंग चुरून करतो महाराज वा. बघा तुम्ही रात्रात कांद्याला लोक पाणी देतात महाराज, रात्रभर जागत येत. गावात काकडा आहे जागाच येत नाही, कांद्याला पाणी द्यायला बरी जागे, काकड्याला जाग येत नाही का. याला म्हणायचं संत सेवेची अंग चोरी, विमुख होईल गुरुभक्ती. दुसरा आदरुण करील अतिथी, दारात आलेल्या अतिथीचा जो अनादर करतो वा. आणि तिसरा जो जाती बांधवाला आडवा, म्हणजे भावकीला नीट चलत नाही सोयी. आपल्या भावबांधाचा ऊस जर चालला असेल त्या रस्त्याने, त्या रस्त्याला मुद्दाम मोटर चालू करून पाणी सोडणार, म्हणजे भावबांधाचा ऊस निघालाच नाही पाहिजे मला. त्याची पाईपलाईन अडवणार, त्याचे बांधक कोरणार, त्याची लाईट अडवणार, ड्रेनेज अडवणार, हे चालूच राहणार. ही माणसं पुढची दिवाळी नाही खाणार, लिहून घ्या. म्हणून ऊसाची तोड चालू आहे गावगाव. जाऊ द्या, 3 दिवसात त्याचा ऊस निघल, पण 3 पिढ्या वैर विसरून जाईल तो माणूस. म्हणून कोणाचा ऊस आडवू नका, जाऊ द्या. एखादी चकरी गेली तर गेली, दुष्काळ पडल्यावर काय केलं असतं आपण मला. पावसात नसता पडला काय पाणी, कोणाची सवट व्हावं लागली असती पाण्याला आणायला मला. आणि म्हणून सगळ्याला विनंती की कोणाचा ऊस आडू नका, कोणाचा रस्ता आडू नका. अरे जाऊ द्या, त्याच्या लेकरा बाळाचा आशीर्वाद लागेल आपल्याला. तीन माणसाला देव खाऊ देत नाही घरातलं, विमुख होईल गुरुभक्ती, आदरुण करील अतिथी, संतोषुनी दिलं ज्ञाती आपुली, मग तया थोर अपाव आहे. हातीचे ते सर्व जाय देखा प्राप्त हिनला हे भोग भोगू. ज्ञानोबराने दृष्टांत दिले. म्हणून आजपासून अतिथीला 3 दान द्यायची. 1 अन्नदान, 2 द्रव्यदान, हे नाही देता आलं आदराचं दान. क्रमांक 2 आता 4 दान घरातच येणार आहेत. मुलाला दान द्यायचं. मुलाला काय दान द्यायचं? त्याला संस्काराचं दान द्यायचं. हे मात्या पित्याचं उचित आहे. तो का म्हणे माता पित्याचे उचित, तुका म्हणे माता पित्याचे उचित, तुका म्हणे माता पित्याचे उचित, तुका म्हणे माता पित्याचे उचित. करावे स्वहित बाळकाचे, बाळकाचे करावे स्वहित बाळकाचे, करावे स्वहित बाळकाचे. अनिल महाराज करावे स्वहित बाळकाचे. तुका म्हणे माता पित्याचे उचित, करावे स्वहित बाळकाचे, करावे स्वहित बाळकाचे, करावे स्वहित बाळकाचे. माता पित्याचे उचित, करावे स्वहित बाळकाचे, करावे स्वहित आपल्या बाळाला सुशिक्षित करा, आपल्या बाळाला सुसंस्कृत करा वा. त्याला भौतिक शिक्षण द्या, यात वाद नाही. आध्यात्मिक शिक्षण द्या. आळंदीमध्ये एक बाई पोटुशी असताना 9 महिने 9 दिवस बाळ पोटात असताना त्या बाईने ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली पोते महाराज. पाहता काय बाळ जन्माला आलंय, काय आईने संस्कार दिले, बाळ 4थीत दे. संपूर्ण ज्ञानेश्वरी बाळाने पाठ केली मला. 4थीतलं बाळ काय 4थीत बाळ आहे. आणखीन एक बाळ आहे, त्या बाळाचं नाव आहे हेरंब देशमुख. त्याला वडील नाही, आई. आई लोकांचं धुणं भांड करती, पण बाळाने 8वीत जाईपर्यंत संपूर्ण तुकोबरायची गाथा पाठ केली, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली ना. आता एकनाथी भागवत पाठ करीत आणलंय महाराज. आपण या का बंगारोच हयात काढली. 3 ग्रंथ पाठ केले त्या मुलाने, 3 ग्रंथ. वडील नाहीत त्या मुलाला महाराज. आई लोकांचं धुणं भांड, काय संस्कार दिले त्या आईने. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि वारकरी शिक्षक संस्था दोघांनी एकत्र येऊन त्या मावल्यांचा सन्मान केला. सद्गुरू मारुती महाराज कोरेकर म्हणले, माझं 93 वय, पण 93 वर्षात अशी मुलं पाहिली नाही. 2 मुलं अशी तयार आहेत ना आळंदीत, नाद नाही करायचं. स्क्रीन टच मोबाईल पेक्षा फास्ट आहेत महाराज. तुम्ही एखादी ववी मोबाईलवर काढायला तुम्हाला उशीर लागल, त्या मुलाला उलटी सुलटी काही विचारा लगेच सांगताय. हो, मोबाईल पेक्षा सतेज मुलं आहेत महाराज त्यांची. असो
आणि म्हणून सांगाय म्हणून मुलांना निदान हरिपाठाला घेऊन जात जा. तर या मुलांसाठी टाळ्या वाजा. काही आहे बघा, शेण जमिनीवर टाकलं उचलल्यावर 4 कणक व्हायला चिटकतील का नाही, तसं या बाळांना आज काही ना काही संस्कार या देशासाठी देतील का नाही. आपल्या कुळाचं काही होईल पण नाव निघल का नाही. मला आता मीच जर गावाकडे असतो तर आता का द्यायला हवीत असतो. आता तुमच्या काही माझ्या आईने दिलेले संस्कार मला कामाला आले का नाही महाराज. आणि म्हणून आता रामदास महाराज आमच्या घरातलेच आहेत महाराज. आईने दिलेले संस्कार काहीतरी कामाला येतात. आणि म्हणून संस्कार द्या महाराज. तुमचा मुलगा जर नगरला शिकत असेल, पुण्याला शिकत असेल, त्याच्याकडे जात असताना घराचे कागदपत्र घेऊन जाऊ नका. का तुमच्या पाठीमागे घर त्याच्याच नावचं होणार आहे. त्याच्याकडे जात असताना शेतीचे कागदपत्र घेऊन जाऊ नका. का तुमच्या पाठीमागे तोच वारस आहे शेतीला. त्याच्याकडे जात असताना बँकेचे कागदपत्र घेऊन जाऊ नका. का तुमच्या पाठीमागे तोच वारस आहे. फक्त त्याच्याकडे जात असताना तुम्ही त्याला 2 ग्रंथ घेऊन जा, गाथा आणि ज्ञानेश्वरी महाराज. त्याला संस्कार द्या. संस्काराने फार मुलगा तो मोठा होईल. मुलाला संस्काराचं दान द्यायचं. पत्नीला कोणतं दान द्यायचं? एकच दान द्यायचं. कोणतं? सन्मानाचं. बायकोला कधीही टोचून बोलायचं नाही, शिव्या घालायच्या नाही, हानमारही करायची नाही. कारण स्त्री पुरुषाचं अर्ध अंग सांगितलेलं आहे. अर्धम भार्या पुरुषस्य धर्मशास्त्र सांगतं. पत्नी ही मालकाचं अर्ध अंग आहे. अरे तू तिला हाणत नाही, तुझ्या अर्ध्या अंगाला हाणतोय. हो, तू तिला मारत नाही, तू तिला शिवाय देत नाही, तुझ्या अर्ध्या अंगाला शिवाय देतोय. काही नाही, सापसुरळी निघून जाईल. छोटस ऐका. आणि म्हणून नाही ज्याची बायको गेली ना त्याला अर्धांगवायू झालाच म्हणून समजा, कारण ती अर्धांगिनी आहे. आणि म्हणून तिला सन्मानाचं दान द्या. सन्मानाने बोला. ज्या घरात बाई माणसाला त्रास होतो तिथं लक्ष्मी राहत नाही म्हणा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. धर्मशास्त्र. मी संभाजीनगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो तर लतीफ महाराज तिथं बाई माणसाला लक्ष्मी म्हणतात. महाराज आज आमची लक्ष्मी माहेराला गेलेली बरं का. महाराज आमची लक्ष्मी पारायणाला बसली. आमच्या लक्ष्मीला बोलून आणणार आहे का. महाराजांबरोबर आपल्याला सहकुटुंब फोटो काढायचे. लक्ष्मी म्हणतात. आपल्या नगरला आमचं पिराड घरी नाही का. ते काय बैलगाडीत घालून येते का. पिराड म्हणतात बायकोला. विठ्ठल पत्नीला सन्मानाचं दान द्या. मुलांना देऊन बोलू नका. ती साक्षात अन्नपूर्ण आहे, जगदंबा आहे. वा. अतिथीला 3 दान द्यायचे. अन्नदान, द्रव्यदान, सन्मानाचं दान. मुलाला संस्काराचं दान, पत्नीला सन्मानाचं दान, आई वडिलाला एकच दान द्यायचं. कोणतं? सेवेचं दान. वा. कोणी म्हणतो मी पंढरपुरात जाऊन सेवा करतो, आळंदीला जाऊन सेवा करतो, पैठणला माझी सेवा आहे. हो आई बापाची. ते आता पार्ल्याच्या वाट्याला गेले. आणि तू ज्या तीर्थात जाऊन सेवा करतोय ना त्या सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आई वडील आहेत. सकळ मनोने सकळ तीर्थाची जे का माता पितरे मग तया सेवेशी कीर शरीरे दोन केली. मात्या पित्याची सेवा केली पाहिजे. लोक अशी बाईलेच्या गोता आवडीने पोसी माता पित या शेतवडोनी. माता पित या शेतवडोनी. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. एर विश्वभरे आदरा मूर्खूच ज्ञानोबर आहे त्याला मूर्ख म्हणतात. आणि म्हणून 5 जणाला 5 दान सांगून गेलो. अतिथीला 3 दान द्यायची. अन्नदान, द्रव्यदान, सन्मानाचं आदराचं दान, मुलाला संस्काराचं दान, पत्नीला सन्मानाचं दान आणि आई वडिलाला सेवा दान. आई वडिलाची सेवा करा. पुंडलिकरायाने सेवेच्या आई वडिलाच्या सेवेच्या जोरावर पांडुरंगाला द्वारके ओढून तिथं द्वारकेची गेली. आले याची ठाया पुढे भक्तराया किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. निज प्रेम निज भक्ता घ्या घ्यायचे म्हणत असे. घ्या घ्यायचे म्हणत असे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. घ्या घ्या म्हणत असे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता.
दान सांगून गेलो. मला दान हे अंग कळालं. आता ते पसायदान काय सांगत होते तेवढं ऐका. पसायदान शब्दाने आपल्याला पाहायचंय. 5 जणांकडून पसायदान मागायचं. कोण आहेत ते 5 जण? एक, आईपासून मागायचं, बापापासून मागायचं, समाजापासून पसायदान मागायचं, देवाजवळ पसायदान मागायचं, संतांजवळ पसायदान मागायचं. वा, काय मागायचं? आईला बापाला काय तुमची इस्टेट आमच्या नावची करून द्या असं नाही नाही नाही. आईपासून प्रेमाचं दान मागायचं. वा, मातु स्नेहम पितुर आशीर्वादम जन्मेलात कृपा देवात अभयम याचा सर्व शास्त्रात आढळून आल्या. मातु स्नेहम, जन्मभर आईची सेवा करा. आई प्रसन्न झाली, बाळ्या फार सेवा केली तू माझी, आता माझा प्रयाण काळ जवळ आलाय, काय मागायचं ते माग. काही मागू नका. तुझ्या हातातले अंगठी दे, तेवढं गळ्यातलं दे. नाही नाही नाही, काही मागू नका. बघ आई, तुझ्या स्नेहाचा हात माझ्या मस्तकावर ठेव. या जगात विश्वात वावरताना मला कुठेही तिळभर स्नेह कमी पडू देऊ नको मला. ज्याच्या पाठीमाग आईचा स्नेहाचा हात आहे ना, ते कोण्या गावात जाऊन द्या, वाडीवर वस्तीवर जाऊन द्या, लोक आपाप गोळा होते मला. आणि ज्याच्या मग आईचं प्रेम नाही, लोक त्याला पाहतात आणि दुसऱ्या घडले निघत. म्हणून आईकडे फक्त प्रेमाचं दान मागतो. स्नेहम, आपल्यावर सगळे प्रेम करतात पण हेतू ठेवून करतात. आईचं प्रेम हे निर्हेतुक प्रेम आहे. मला आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, 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 करीला शिपूट आलं होतं आणि गल्लीतल्या माणसाला तानू तानू पडलं. काय कारण? गल्लीतल्या माणसं त्याच्यावर प्रेम करत नाही म्हणून कुत्रा त्यांच्यावर प्रेम करत नाही. घरातल्या माणसं त्याच्यावर प्रेम करते म्हणून कुत्रा त्यांच्यावर प्रेम करतो. कुत्रा प्रेम करतो हेतू ठेवून. घरात 10 माणसं असू द्या आणि 1 मांजर असू द्या. 1 मांजर असं आहे की ती जे त्याला दूध ठेवतोय ना, ती त्याच्या मांडीवर येऊन बसते. बघा, हात केला का घर 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 करते. 9 जणांनी हात लावला ना, पॅक पॅक धावत आहे. मांजर प्रेम करतं हेतू ठेवून, कुत्र प्रेम करतं हेतू ठेवून, बायको प्रेम करते हेतू ठेवून. जरा राग मानू नका, ज्याचा त्याचा अनुभव पाहू. सकाळ सकाळ एका मनुष्याला काहीतरी काम होतं जिल्हाधिकारी कार्यालयात, लवकर जाय, मोठं काम आहे. सकाळ सकाळ आंघोळ केली, गायने कब्बर चहा केला, चहा प्याला निघा. अरे अरे बाळा थांब, नाश्ता कर दे. नाही नाही आई, काम झालं पाहिजे. अरे मग भाकर बांधून देते. नाही नाही आई, संध्याकाळी येतो जेवायला. अरे पण जेवशील पुढं. आता तो तसाच गेला, सकाळी जेवला नाही. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याला जेवणच भेटलं नाही मला कामानिमित्त. संध्याकाळी 13 याला 11:30 वाजले आणि मग 10 वाजता बायको म्हणली, आत्या बहुतेक आता ते लवकर यायचे नाही, आता आपण दोघीने असं कवर राहायचं, मग घ्यायचं का जेवण? आई म्हणली, सुनबाई तू जेवून घे, माझा बाळ्या आल्याशिवाय मी जेवणार नाही. सुनबाई म्हणजे ठीक आहे आत्या, मी तुमचं मोडीत नाही, जेवून घेते. जेवलीन सुनबाई, पाहता का? जेवलीन, झोपलीन, कोरायला लागली. पनुस्कर घराण्याचा खर्च लावला. तुम्हाला नाही कळायचं पनुस्कर घराणे, म्हणणाऱ्या माणसालाच कळत. बाई झोपली. 10:30 वाजता जेवून 11:30 वाजता त्याची पुढे दारात आली. लगेच आईने दारात पाणी, पाय धुवायला पाणी दिलं, 2 पाट मांडले, 2 ताट केले आणि मग त्याने हातपाय धुवून हात आला. आई म्हणली, बाळ्या अरे सकाळी 1 कप दूध असा घेतला होता फक्त चहाचा, सकाळी नाश्ता नाही, जेवण नाही, दुपारी जेवण नाही, संध्याकाळी ही वेळ जेवायची. अरे वेळेत येतात
जेवायचं काही भान आहे का नाही? चल, सगळं घर जेवून झोपलंय, मी तुझ्यासाठी जेवायला थांबते. आता हे बाळ्याने सगळं पाहिलंय, आईने सांगितलंय. मग बाळ्याने काय म्हणा? बाळ्या म्हणा, पप्पाची आई जेवली का? जी उपाशी आहे तिचा विचार नाही. खरा बाळ्याच हाता खालून काढला पाहिजे. अरे जी तुझ्यासाठी उपाशी राहिली 11:30 पर्यंत तू त्या आईचा विचार करत नाही. पप्पाची झोपली का की म्हणजे बघ ती झोपून गोरायला लागली. संपला माझा विषय. मायबाप सगळा समाज हेतू ठेवून प्रेम करतो, निर्हेतू प्रेम फक्त आईच आहे. ज्याची आई संपली त्याने तिथून पुढेही प्रेमाची भिक्षा मागायची नाही. भेटणारच नाही तर भेटणार, मागतो कशाला? आणि म्हणून जन्मभर आईची सेवा करा. आई प्रसन्न झाली, काही मागू नका, फक्त तिला स्नेहदान मागा. आई ज्या जगात वागत असताना मला कुठंच प्रेम कमी पडणार एवढं मला फसायदान दे. आईकडून स्नेहदान मागा. मातृस्नेह, पितृ आशीर्वाद, बापापासून आशीर्वादाचं दान मागा. एक प्रमाण गाठ्यात नाही, पण वक्ते महाराज म्हणायचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. ज्याच्या पाठीमाग बापाचा आशीर्वाद आहे ना महाराज, त्याला काही कमी पडत नाही महाराज. फक्त बापाचा आशीर्वाद पाहिजे. आणि ज्याच्या पाठीमाग बापाचा तळतळा ठेना, त्याला कधीच ऊस भरत नाही महाराज. विठ्ठल घोटाळा असे, तुम्ही सगळे बापच येऊन बसले, तुम्ही आज पोरं आणायला पाहिजे. हे असे विषय नेहमी सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून बापाचा आशीर्वाद पाहिजे. मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काहीच करायचं नाही, रोज बापाच्या फक्त पाया पडा महाराज. बाप रडू रडू लोकांना सांगतो, लय पोर आहेत गावात, माझ्या पोरासारखं गावात कोणाला पोरग झालं नाही. फक्त पाया पडायचं महाराज. आणि महिन्याला विचारायचं, दादा तुम्हाला धोतर लागत? धोतर आणूक न ते ठेगळ देऊन घालील, पण माझं पोरग मला महिन्याला धोतर विचारेल, माझं पोरग मला महिन्याला कपडे विचारेल रोज. फक्त महिन्याला त्याचं आई तो नवं पातळ आणतो, ती ठेगळ देऊन पातळ घालील. पण रडू रडू लोकांना सांगलं की माझ्या पोराने मला दर महिन्याला विचारते. महाराज तुम्ही दर महिन्याला विचारतात पप्याच्या आईला काय घ्यायचं? ते म्हणजे काय नाही, आता आपल्याला वायले निघायचं असं आहे. म्हणून जिथं काही विशेष भेटल तिथंच विचारा. असं आहे अवघड आहे सगळ्या गोष्टी. एक जण नगरला साडी घेऊन 2 जणांनी पैसे दिले, साड्या घेऊन निघाले, त्यातले पळतच निघाला. दुसरा म्हणला, रे गाठ का पळतो रे? आपण तर पैसे दिले, आपण काय चोरून नाही चालत. अरे मला दुसऱ्या साडीची जाहिरात लागायच्या हे नेऊन द्यावं लागेल. बायको ती आणायला लागली. अवघड आहे. काल 2 नवरा बायको पेपर वाचित होते. एक बायकोने मालकाला सांगितलं, वय हो पेपरला बातमी आली, वाचलं का? काय? आता शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश भेटला, बातमी आली पेपरला. नवरा म्हणला, असं कळण त्या शनीला बी 7.5 कशाला म्हणतात असं सांगायचा भागाचं आहे. आणि सगळे गडीच असत. संपला माझा विषय. मायबाप बापापासून आशीर्वादाचं बसायदान मागा, आईपासून प्रेमाचं बसायदान मागा. जन्मेला कृपा, समाजापासून कृपेचं दान मागा. काही करू नका, समाजाची जन्मभर जनता जनार्दनाची सेवा करा. आणि समाजाने काय? समाजापासून एकच मागा, काय? फक्त तुम्ही माझ्यावर कृपा ठेवा. ज्याच्या मागचा समाज निघून गेला ना, त्याने काहीच करायचं नाही. समाज पाठीमागे भक्कम पाहिजे आपल्या मनात. बर जन्मेला कृपा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझे गाथा वाचवला, याच्यामुळे लोकांची कृपा माझ्यावर बसली. कृपा केली जना हाती, पाय ठाव दिला संती. वा उदकी राखिले कागद, चुकविला जनवाद. तुका म्हणे प्रिदसाच केल्या पुढे. तो प्रकरण एकदा वाचा. देवा तू जर वयात आणल्या नसते तर लोकांना वाटलं असतं तुकोबरायचा परमार्थ खोटा आहे. आणि म्हणून समाजाची आता भावना माझ्या मागची निघून गेली नाही, समाजाची भावना कायम राहील. विठ्ठल विठ्ठल. इथं रघुनाथ महाराज तोडमल आणि सीताराम पाटील कराडे बसले. त्यांना विचारा, उमरेकर महाराज काय समाज मागावा होता? इथं सगळ्या म्हणजे कोणाला किती महाराजाला विचारा, भांतात बोला, अनिल बोला विचारा. हे तर बाबांचे शिष्य तिथं हे बाबा उमरेकरच बसलेत ना पुढं महाराज. वा समाजाची कृपा पाहिजे महाराज. समाजात चांगला वागला ना, समाज त्याच्या पाठीमागे राहतोच, वादच नाही महाराज. संपला माझा विषय. जन्मेला कृपा, देवात अभयम. वा देवाची सेवा करा. देवाला काय मागा? काही मागू नका. देवा सध्या आमच्या पाठीमागे भय लागले. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. लोकांच्या मागे भीती लागलेली. कोणाच्या मागे काळाची भीती, कोणा मागे एखाद्या शत्रूची भीती, एखाद्या मागे गुंडाची भीती, कोणा मागे काही माणसा मागे बायकोची भीती असते महाराज. प्रत्येकाच्या पाठीमागे भीती लागली.
बायकोला कोण भेट नाही, हात वर करा बरं. प्रामाणिकपणे हात वर करा. वा, कोणीच हात वर करीना. काय लोक घाबरतील महाराज. अरे वा, त्यांनी हात वर का केला माहितीये का? एका कीर्तनकाराने सांगितलं बायकोला कोण भेट नाही, हात वर करा. कोणीच हात वर केले नाही, पण दोघांनी हात वर केला. मग दोघांनी विचार, खरे खरंच माणसं तर बायकोला भेट नाही. ते नाही, बायकोने सांगितलंय हात वर करायला म्हणून मी हात वर केलाय. म्हणून तिला भेवूनच हात वर केलाय. वा, प्रत्येकाच्या पाठीमागे सर कोणतं ना कोणतं भय आहे. मग देवाची सेवा करा, देवाला सांगा. तुका म्हणे आता अभयदान करा, मना विश्वंभरा दिले ऐसे आधी कर त्यांचे करशी समाधान, अभयाचे दान देवा. आईपासून प्रेमाचं पसायदान मागा, बापापासून आशीर्वादाचं पसायदान मागा, समाजापासून कृपेचं पसायदान मागा, देवापासून अभयाचं पसायदान मागा. आता संतांकडे पसायदान मागायचंय. वा, संतांकडे स्वतःसाठी पसायदान मागा, संतांकडे समाजासाठी पसायदान मागा, आणि संतांकडे समाजामध्ये जे काही विशिष्ट पुरुष आहेत त्यांच्यासाठी पसायदान मागा. तिघांसाठी मागायचं. आपण स्वतःसाठी काय मागायचं? संतांजवळ जन्मभर संतांची सेवा करा. काय मागा? तुमचा मठ माझ्या नावचा करून द्या, तुमची दिंडी माझ्या हातात द्या, त्या गावचा काला मला द्या. नाही 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 नाही, हे गावाळे हे काय मागायचे? त्यांच्यापासून आपलं आत्मकल्याण होण्यासाठी आत्मज्ञान मागा महाराज. कारण ते तिथंच भेटत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञान आत्मदर्शन. भाजीपाला बाजारात भेटतो, ज्ञान फक्त गुरुच्या दारात भेटत. आणि म्हणून संत तेथ विवेका असणे कीजे, म्हणून त्यांची सेवा करा. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हत्या नावे तरी संताया भाजावे. भाजावे नाही, भाजावे. कोण भाजावे म्हणून? तरी संताया भाजावे. सर्वस्वेशी सेवा करा आणि त्यांना ज्ञानदान मागा. वा, स्वतःसाठी. वा, समाजासाठी काय मागा? जन्मभर संतांची सेवा करा. संताजवळ रोज बदल बसता. काय मागा? सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्, मा कश्चित दुःख भाग भवेत्. अशी 2 पाठ आहेत. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीच्या शेवटी संतांजवळ पसायदान मागितले. काय मागितलंय? सर्व समाज सुखी व्हावा असं निवृत्तीनाथा मला पसायदान द्या. किंबहुना मी सुखी. नाही नाही, किंबहुना सर्व सुखी. निवृत्तीनाथ या ग्रंथाच्या पुण्याच्या संपत्तीच्या जोरावर सर्व समाज सुखी होईल हे मी तुम्हाला 3दा मागतो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल. हा समाज पुढतो पुढती सुखी व्हावा. समाजासाठी 3दा माऊलीने मागितले मला. 3दा का बरं? 3दा म्हटल्यावर होत असतंय. म्हणून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आले बघा. म्हणून 3दा पुढती 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 असं. या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल. संपला माझा विषय. आपल्यासाठी मागा ज्ञानाचं पसायदान, समाजासाठी मागायचं सुखाचं पसायदान. आणि समाजामध्ये काही असे आदर्श पुरुष आहेत की ज्यांच्याकडे पाहून समाज वागतो. भगवंताजवळ रोज प्रार्थना करा, देवा आमचं आयुष्य कमी कर, पण त्यांचं आयुष्य. या जगात कोणाचंही आयुष्य कमी कर देवा, पण त्या साधूला भरपूर आयुष्य भेटावं, असं कल्पांतापर्यंत त्यांना आयुष्य भेटावं असं आयुष्याचं पसायदान नामदेव महाराज मागतात.
खास आणलाय बघा तुम्ही. त्यांचे वडील महादेव बुवा लय खास म्हणाय काय भीष्माचार्य. मीच नाव ठेवलंय त्याचं भीष्माचार्य. दाढी एकदा टाळ घेतला ना असे प्रमाण पुंडलिक व सोनं शिखर आणि महादेव बुवा वाघोलीकर हे एका नाण्याच्या दोन बाजू होत्या पाथर्डी नगर भागात. महादेव बावड माहिती मला आपल्या जीवनाला राहायचे नेहमी विठाल असं पोर जन्माला आलं पाहिजे. बापाने परमार्थ केला तर पोराने केला पाहिजे. बापाने गाव गंडवलं का पोराने नाही गंडवलं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे त्या गोळा. अकल्प म्हणजे कल्पापर्यंत आयुष्य जीवदान व्हावे तया कुळा त्या समूहाला. माझ्या सकळा हरीच्या दासा. हरिदास कोणाला म्हणायचं? तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. त्यांच्या दर्शनाने तयाच्या चिंतने तरतील निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष ना तळती दोष. तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. किंवा तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे निर्वासना की जे चित्त आदी असे जे हरिदास आहेत. घरातली मुलं आई बापाकडे पाहून वागतात. शाळेतली मुलं शिक्षकाकडे पाहून वागतात. कार्यकर्ते नेत्याकडे पाहून वागतात आणि सर्व समाज साधूकडे पाहून वागवतो महाराज. आणि म्हणून सर्व समाज आदर्शभूत जीवन जगावं म्हणून असे साधू समाजात फार काळ राहिले पाहिजे. आमचे सखा हरी महाराज यांच्याकडे पाहून घर वागतोय, गाव वागतोय, परिसर वागतोय. येथ वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेवती येरतीची अनुष्ठीची सामान्य सकट. अशीच महिपती महाराजांची होई. एक श्रेष्ठ आचरणा जैसे पाहुणी जन वर्तती तैसे. वा. बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला पुण्याचे बालगंधर्व येत होते. बालगंधर्व वा गंधर्व याचे कीर्तनकाराच्या कीर्तनाला एवढा समाज नसा जेवढा बंकट स्वामींच्या काकड्याला राहायचा. इथं डोंगरगंधा स्वामी फार वेळा आलेले. आणि मग बंकट स्वामीचा काकडा. बंकट स्वामी रात्री झोपत असताना 9-9:30 ला धोतर पिळायचं, घोंगडी टाकायची, घोंगडीवर विना ठेवायचं, पिळलेलं धोतर त्याच्यावर टाकायचं. सकाळी 3 वाजता उठून चंद्रभागेचं स्नान करून आले. 2 वाजता 3 मजले गच्च भरले राहायचे. पाठ 2 वाजता 3 वाजता स्नान करून आले. गंध लावला. 4:45 ला ते धोतर काढलं विण्यावर हात टाकला तर आपोआप विणा लावल्यावर राहायचा. रोज सरस्वती माता स्वामीचा विणा लावून द्यायची. आणि तिथं काही जाईचे चुलीचे पारिजातकाचे फुलं पडले राहायचे. स्वामीने बोट टाकलं एकदा काकडा सुरू केला. योग या दुर्लभ होतो म्या देखील साजनी. तिन्हीच ताळ डुलायचे स्वामीचा काकडा ऐकून महाराज. वा. बालगंधर्व रोज यायचे. आता बालगंधर्वाच्या पाठीमागे काही गंडोरे लोक राहायचे. छान आहे मग बावळाट राहते. आणि मग ते बावळाटाने म्हणतो स्वामी बालगंधर्व तुमच्या काकड्याला येतात. मग तुम्ही या ना त्यांचं नाटक पाहायला. स्वामी म्हणले त्यांचं नाटक पाहायला मी आलो तर काही वावग होणार नाही. पण मी जर त्यांचं नाटक पाहायला आलो तर माझ्या मागच्या सगळा समाज उद्या तमाशा पाहायला जाईल यांचा भरोसा. म्हणून समाजाची समाज व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. कीर्तनकारच जर एकादशीला जेवत असत तर समाज कायला सोमवार धरेल. समाज सोमवारही सोडून देईल. मला शिवरात्रही धरणार नाही. आणि म्हणून असे जे काही समाजात आदर्श पुरुष आहेत त्यांना भरपूर आयुष्य भेटलं पाहिजे. म्हणून आजच्या बंगलात अकल्प आयुष्य व्हावे त्या कोणा. ज्ञानोबाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आपल्याच जिल्ह्यात. पूर्ण झाल्यानंतर काळ नेण्यासाठी आला. निवृत्तीनाथांनी 2 बोट दाखवले. 17 आणि 18 पूर्ण झालं. काळ नेण्यासाठी आला. सोपन देवाने 2 बोट दाखवले. काळाला वाटलं चला 2 वर्षांनी परत येऊ. काळ परत 19 आणि 20 पूर्ण झालं. 2 वर्षांनी आला. मुक्ताईने 2 बोट दाखवले. 21 आणि 22 वर्ष झाले. जगदोद्धार केला संसारी 22 वर्षे असता पाहिजे. समाधीच्या अभंगात माऊलीचं वर्णन. 22 झाले. 21 वर्षांनी काही दिवस माऊली जगलेले येतात. आणि मग काळ नेण्यासाठी आल्यावर वारकऱ्याने पताकाच उलट्या केल्या. पण यमदूत भलतेच हांडे धरून पळ दड 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 पळ सुटला कडे काळा बापुड्या. ते सगळे यमदूत पळत गेले. यमराजाला जाऊन सांगू लागले दूत सांगे यमा दिंडी पुढे चाले नामा. ते नागवित यामा विष्णुदूत म्हणून. अहो ते यमदूत म्हणले आम्हाला फार मारलं. यमराज म्हणे कुठे गेले होते तुम्ही? म्हणजे आळंदीला. आकाशाला? माऊलीला आणायला. कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे त्यांचं आयुष्य भरलंय ना. अरे वेडे हो, आळंदीला आपली सत्ता नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या सुदर्शन यावा. म्हणून कळीकाळ कोपलिया कोपे न चले त्याचे अलंकापुराशी. पंचमहापातकी गेले अलंकापुरी न चले त्याजवरी काळय. म्हणून यम पाहे इकडे
काळ नमस्कारी वाडे कोडे म्हणती पहा हो केवडे भाग्य या ज्ञानदेवाचे. अहो म्हणले पण त्यांनी ते 2 बोट दाखवले होते ना. यंत्र त्यांनी सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे 2 बोटात अर्थ चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊलीच्या समाधीकडे ध्यान द्यायचं नाही. देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी राहो रे स्थिरा दर्शने उद्धारा मूढ जना. तववरी हे शेतीमंडळ तववरी हे समुद्र जळ आणि मग कल्पक्षयी हे कल्प शब्द ध्यानात आला कारण मला अकल्प आयुष्य सांगायचंय. मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे माऊली 1 कल्पापर्यंत तुम्हाला आयुष्य तेच आजच्या अभंगात अकल्प आयुष्य व्हावे दया गोळा. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. कल्पवरी का म्हटलं याचं कारण माऊली 1 कल्पापर्यंत दिलंय कारण नामदेव महाराजानेच अकल्प आयुष्य व्हावे दया गोळा. ज्ञानोबऱ्यासारख्या महात्म्याला कल्पांतापर्यंत आयुष्य भेटावं अकल्प आयुष्य व्हावे दया गोळा. समाधीच्या अभंगात असं स्पष्ट लिहिलंय नामदेव महाराजांनी. पुढे आपल्यावर यवनी सत्तेचा अंमल येणार स्पष्ट लिहिलेलं बघा अजून. आणि त्याही वेळेस पुन्हा हे माऊली सोपानदेव निवृत्तीनाथ परत अवतीर्ण होऊन या समाजामध्ये हिंदू धर्माची स्थापना करतील मला असं समाधीच्या अभंगात आज लिहून ठेवलेलं आहे मला. पुढे हे जन यवन संसर्गे कठीण होता गाती हरीचे गुण ते उद्धरती सर्वता सकळ हे तुझे व्यापक चराचर हे त्रैलोक्य अधर्म झाली चाळक अवतार घेती ती घे. वा हे तिघही परत जन्माले तिला स्पष्ट लिहिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं अकल्प आयुष्य व्हावे दया माझी असं कळा हरिचा दासा. ठीक आहे भरपूर आयुष्य दिलं. कल्पनेची बाधा न होकवणे काळी हे संत मंडळी सुखी असो. आयुष्य फार दिलं पण मध्ये काही बाधा होतं कामात. गाथेमध्ये 4-5 बाधा सांगितल्यात. एक आहे गुणबाधा, एक आहे यमबाधा, एक आहे भूतबाधा आणि एक आहे कल्पनेची बाधा. साधूला गुणबाधा होत नाही. गुणाची बाधा आपल्याला साधूला नाही. सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा. वा यमबाधा नाही. न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा. भूतबाधा नाही. तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूताची. वा भूतबाधा आम्हा घरी भूत साधूला लागतच नाही. रात्रात कीर्तन फिरत येत कीर्तन का भूत लागत नाहीत मला कीर्तन करायला. भूत तुम्हाला लागत आहेत मला. आणि आता भूतही लागत नाही. जुन्या काळात भूत होते ते लागत होते. आता भूतच राहिले नाही का बरं. माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली. भूतच निघून गेली. जुन्या काळात भूत माणसाला लागत माणसंच भूताला लागत. भयान प्रसंग आहे सध्या. आम्ही रात्री फिरतो. आमच्या लहानपणी दिवसा सुद्धा कोणी मसनवाट्यात जात नव्हतं मला. घाबरायची लोक भूत लागत म्हणून. आता दिवसा अरे रात्री पत्ते खेळतात लोक मसनवाट्यात महाराज. घाबरत नाहीत लोक महाराज. आता माणसात मसनवाट्यात गेलं भूतानी पुढे जाऊ पण ते सगळे सोसायटीत ग्रामपंचायतीत तेच शिरले महाराज. आता काय सांगायचं महाराज. अवघड प्रसंग सगळा. कल्पनेची बाधा आणि 4थी बाधा कल्पनेची ही सुद्धा हो नये. ही संत मंडळी सुखी असो. ही सगुणाच्या सुखाने सुखी असो. निर्गुणाच्या सुखाने सुखी असो. अहंकाराचा वारा रागावा राजसा. राजस शब्दात अर्थ इथं गोंडस वर्ग. गोंडस वारकऱ्याला राजस म्हणजे रजगुणी नाही घ्यायचा. गोंडस वारकरी गोंडस तो कोण्या गडाचा फडाचा संस्थांचा त्याची गाडी दाढी बॉडी माडी नाही. वारकरी गोंडस त्याच्या आचार विचाराने जगतो मला. त्याचा आचार विचार काय आहे. अहंकाराचा वारा न रागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण. असे वारकऱ्याचं कोट कल्याण हो. त्याची भिवंडी होऊ नये कल्याण हो. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. परवा कोल्हापूरला एक उल्पे तात्या नावाचं वारकरी जप करता करता वारला. उल्पे तात्या म्हणून नाव त्याचं. वारले पांडुरंग तात्या उल्पे वारले. आणि मग दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं मृत आहे. जायला 1 तास लागला. तिथं तपासणीला अर्धा तास आणि माग आणायला 1 तास. 2.5 तास व्यक्ती वारलेली होती. मला जाहीर झाले या. अरे वा लांब आल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग अहो त्यांना मृत म्हणून घोषित केलं. घरी पाहुणे रावळे आले. रडारड सुरू झाली. ताटी बांधून ठेवली. शिकाळी आणली. सगळं आणलं. आणि घरी येता येता रस्त्यावर एक खड्डा होता मला. आणि त्या खड्ड्यात ती गाडी आदळली. पाहता काय जिवंत झाला ना माणूस. ज्या मुखी निधान पांडुरंग.
जप करता करता देह ठेवला 2.5 तासापूर्वी. जप करता करता जिवंत झाले माझ. मग चालायला आणले, चालत आले. आता काय सांगायचं, तुम्ही बातमी पाहिजे असेल ना. हो, लोकांना खरं या असं खरं वाटणार नाही. लोक डॉक्टरचं चुकलं, आता बरं डॉक्टरच्या चुका देते. वा, सांगणार आहे. आदरणीय आपल्या भागाचे जेडपीचे सदस्य आहेत आदरणीय माधवराव लामखेडे, त्यांनी सांगितलं की अकोलनेरची सूचना द्या, कारण त्यांचं त्याला फार सहकार्य आहे. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. आज त्यांच्या मग 2-3 उपक्रम असल्यामुळे ते म्हणले मी फक्त भेट देऊन जातो. अकोलनेरची कोणती जबाबदारी माझ्यावर सांगा, ते सांगणार. 1-2 मिनिटं मी तुमचा घेणार आहे. नामा म्हणे तया सावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची वाधान हो कवणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, चिंतन सेवा संपली. आदरणीय वारकरी संप्रदायाचे उपासक, गावामध्ये उपसरपंच पद ज्यांनी भूषविलं, 20 वर्ष चेअरमन पद भूषविलं, गावचा अखंड हरिनाम सप्ताहाच्या पायाभरणीमध्ये ज्यांनी शुभ संकल्प केला, गावचा दिंडी सोहळा प्रारंभ केला, गावामध्ये अनेक दिंड्यांना जेवण ज्यांनी दिलं, सद्गुरु बंशी बाबा तांबे यांची कृपांकित होऊन पांडुरंगाचा अनेक प्रकारे सेवा केली. त्यांचा रोजचा काकडा कधी चुकला नाही.
आणि रोज भगवंताचा नाम जपले. याचा जो 65 ओव्या त्यांनी नाम जपाने भरवलेल्या आहेत महाराज. असे आदरणीय सखाहरी महाराज दगडू पाटील बांगर यांचा हा 92वा अभिष्ट चिंतन सोहळा. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. एवढं आयुष्य आपल्याला भेटणं जरा कठीणच आहे. केवढं आयुष्य भेटलं. आमचे इथं दादा आलेले इथं, काळे दादा बघा ते एरियाचे. कुठं बसलेत का नाही बघा दादा. त्यांना किती लागलं दादा वय? 93. जरा उठून उभा राहा जरा बघा. म्हातारा अजून काटक आहे, बिगर काठीचं चलतंय. जरा मागं हात जोडा सगळ्यांना. वा, फक्त भजन केल्याचा परिणाम या. यांचं 93 वय चालू आहे महाराज. अजून आवाज चांगला आहे, काठी नाही, चष्मा नाही. मला म्हणले मला लांबच दिसत अजून म्हणले. वा, असं आहे. आणि भक्कम आहे सगळं महाराज. दात भक्कम, दात पडले नाही, जीभ भक्कम. का बरं? नळ्याच खाल्ल्या नाही तर दात खायला पडत. सगळ्याला विनंती आहे, आमच्या देहऱ्याचे काळे दादा आणि आमचे बांगर महाराज यांचा जरा आदर्श घ्या. त्यांच्या 92वा वाढदिवस आहे. तर पांडुरंगाने त्यांच्या 92व्याचं रूपांतर शताब्दी उत्सवात करावं अशी पांडुरंगाला प्रार्थना. बांगर परिवाराकडून हा चांगला कार्यक्रम. त्यांच्या सगळ्या 6 मुली, बद्री शेठ मुलगा आणि सगळी मंडळी अतिशय आनंदाने नातू नाती गोड उत्सव केला. सगळ्याला धन्यवाद. ऐका, सगळ्यांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, श्री संत भंडारा डोंगर समिती, श्री घोरडा डोंगर समिती, भामचंद्र डोंगर समिती आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर समिती यांचं आमंत्रण आहे तुम्हाला. आमंत्रण काय आहे? जगद्गुरु तुकोबारायला वैकुंठाला जाऊन आता हे 2025 साल जे चालू झालंय, या 25 सालामध्ये तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि मग देहू संस्थान आणि भंडारा डोंगर समिती यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरी नगरला जन्मली ज्ञानोबरायचा मोठा गौरव झाला, तसा तुकोबारायचा गौरव सोहळा तुम्ही करा अशी आपल्याला आमंत्रण आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायचा वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष चालू झालंय 2025. तुकोबारायला ह्या 25 सालामध्ये 375 वर्ष पूर्ण होतात. आणि मग तुकोबारायचा मोठा उत्सव साजरा करा. तर जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक असं मोठं पारायण आपल्याला सगळा नगर जिल्हा मिळून करायचंय महाराज. जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक. सगळ्याला विनंती आहे, आपण प्रत्येकाने त्या पारायणाला द्यायचं. गोड पारायण. रोज 5000 वाचक, रोज 500 टाळकरी, रोज कीर्तनाला 25 पाखवाज आणि रोज कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक आणि काल्याच्या कीर्तनाला 1,00,000 लोकांना पुरणपोळीचं नियोजन आहे महाराज. असं सुंदर नियोजन. या उत्सवामध्ये 4 ते 6 काकडा भजन आहे, 6 ते 7:30 तुकोबारायची स्तुती आहे, 7:30 ते 12 संगीत गाथा पारायण. एका अभंगाला 1 वाचक, एका अभंगाला 1 चाल, अशा 5,000 चाली आणि 5,000 वाचकांचं पारायण. नवीनच पाहण्यासारखीच मजा आहे मला. बर 12 वाजता पारायण संपलं का 1,00,000 भाकर येणार सकाळ. 1,00,000 भाकरी गावगावच्या येणार सकाळून. 40 गावं, 40 गाव नाही, 40 गाव, 40 गावांनी मिळून 3-3 हजार भाकरी म्हणून 1,00,000 भाकर पाठवायची. बर आणि मग जेवण होणार. 12 ते 3 भोजन विश्रांती. 3 ते 5 तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार. तुकोबारायची जीवन चरित्र कथा. 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, आदरणीय बंडातात्या खराडकर, आदरणीय केशव महाराज उखळीकर, आदरणीय महादेव महाराज राऊत, देहूकर महाराज, वास्कर महाराज, अशी दिव्य कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार आहे या सप्ताहामध्ये 6 ते 8. आणि मग 8 वाजता परत 1,00,000 भाकरी येणार. संध्याकाळून 50 गावांच्या भाकरी येणार. आणि मग आमटी महोत्सव राहणार. पहिल्या दिवशी आगडगावची आमटी. कराळे पाटील आचार्य सकट मसाल्या सकट तुमच्याकडे द्या. बर पहिल्या दिवशी आगडगावची आमटी, दुसऱ्या दिवशी शेवगावची शिंगोरी आमटी, तिसऱ्या दिवशी कर्जतची शिपी आमटी, चौथ्या दिवशी आमच्या ताराबादची महिपती महाराजाची आमटी, 5व्या दिवशी आण्याची आमटी, 6व्या दिवशी बाजार आमटी आणि 7व्या दिवशी मसाला वडी आणि 8व्या दिवशी सगळ्या समाजाला पुरणपोळी. असं नियोजन आहे. या उत्सवासाठी तुकोबारायच्या पादुका नगर जिल्ह्यात 375 वर्षात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने नगरला येणार आहेत महाराज. तुकोबारायचं हेलिकॉप्टर येणार देहूवरून. आपल्या इथं तुकोबाराय 8 दिवस देहू संस्थान भंडारा डोंगर समिती आणि 8 दिवस तुकोबारायचे वंशज. 8 दिवस इथं तुकोबारायचं आपल्याला रोज दर्शन, 3 टाइम दर्शनाला यायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी दर्शनाला यायचं. बर
आणि तुकोबरायच्या पाद हे झालं कीर्तन मंडप. कीर्तन मंडप आहे 400 बाय 300 असं मंडप आहे. अर्धा किलोमीटरचं मंडप आहे महाराज. त्यात 400 फॅन आहेत, 300 कूलर आहेत, गार डोंगराची हवा आहे. वा असं सुंदर आहे. 2 टाइम जेवण आहे, 2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता, प्यायला फिल्टर पाणी, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय विनामूल्य आहे. वा तिथं आपण मुक्कामीच यायचंय. गाथा पारायणाला प्रत देवडीकर प्रत किंवा मग कराडकर प्रत नामदेवप्पा शामगावकरांची किंवा गीता प्रेस प्रत, त्या तिघाचा एकच पाठ आहे. अशी पारायण प्रत राहील आणि हा पारायण होईल. आणि या उत्सवासाठी भारतामध्ये 4 जगद्गुरु आहेत, त्यांना केंद्र शासनाचं संरक्षण आहे, ते आपल्याला भेट द्यायला येणार आहे. या उत्सवामध्ये दररोज 2 संतांचे वंशज आपल्याला भेट द्यायला येणार आहेत. मला नामदेव महाराजांची वंशज, नाथरायाची वंशज, निळोबरायची वंशज, महिपती महाराज संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, पंढरपूर संस्थान, निवृत्तीनाथ संस्थान, सगळे नुसता मेळाच भरणार महाराज. या उत्सवाची तारीख आहे 16 एप्रिल ते 23 एप्रिल आणि 15 एप्रिलला तुकोबरायच्या पादुका दुपारी 3 वाजता आपल्याकडे येणार आहे. तर मग 3 वाजता तुकोबरायच्या पादुकाचं आपल्याला स्वागत करायचं. 4 ला दिंडी निघणार, 4 ते 6 दिंडी. तर या दिंडीचं एक आकर्षण असं आहे की 375 वाजल्यामुळं बरोबर 375 पताकावाले पुढे राहणार. त्याच्या पाठीमागे 375 तुळशी घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागे 375 कळस घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागे 375 चोपदार, मोकाटे भाऊ यावा लागला ड्रेस घालून यायचा. वा त्याच्या पाठीमागे 375 पखवाज. वा त्याच्या पाठीमागे 375 विनेकरी यावं लागला, धोतर फेटा, सगळ्यांना फेटे राहणार महाराज. वा 8 दिवस, ते म्हणजे 1 दिवस नाही 8 दिवस 375 विनेकरी, त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार. वा आणि मग त्याच्या पाठीमागे 5001 लोक निवांत माग पटांगणाला चालायचं. सगळे असे मध्ये शिरायचं नाही. महाराष्ट्रातले सगळे मीडिया, सगळे चॅनल, सगळे पत्रकार तुकोबरायच्या पादुकाचं आगमन ते सोहळा पाहायला येणार. मी म्हणतोय असा सोहळा परत किती जोर लावला तो होणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी या सोहळ्यासाठी यायचंय. हे रोखले महाराज तिथं रोखले सर बसलेत. एकट्या शिरा ढोण गावाने तुकोबरायच्या या उत्सवासाठी 375 तेल डबे देण्याचं कबूल केलंय महाराज. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी महाराज. वा सुंदर. तुकाराम महाराज भामचंद्रावर भजनाला जायचे, माग यायचे. आल्यावर सुदोबरी गावात यायचे. तिथे एक वाणी समाजाचे संत होते, गवार शेठ वाणी. आणि गवार शेठ वाणी त्यांना म्हणायचे तुकोबराय कीर्तन करा. तुकोबराय म्हणजे उजेड नाही, रात्र झाली, नाही नाही मी तेल देतो. वा दुकानदार होते ना, लगेच एक डबा घेऊन यायचे. करा ते सुरू करा. मग ते मशाल पेटवायची, खिलाळ पेटवायची. जुन्या काळात लाईट नसायची, रात्रभर कीर्तन चालायचं. तुकाराम महाराजांनी 22 वर्ष संसार केला, 22 वर्ष परमार्थ केला. 22 वर्षातली 100 कीर्तन त्यांनी तिथं केली. कुठं केली? सुदुंबऱ्यात केली. आणि 100 कीर्तनाला तेल पुरवलंय गवार शेठवाने. तुकोबराय वैकुंठाला गेले 1571 ला. आणि मग 1571 ला विजेला वैकुंठाला जात असताना गवार शेठवाण्याला सांगितलं, गवार शेठवाणी मी वैकुंठाला चाललोय पण 100 कीर्तनाला तुम्ही तेल पुरवलं, या तेलाचा काही मला उपकार फेडायचा. मग काय करू सांगा? गवार शेठवाणी म्हणजे काहीच नाही, माझ्या अंतकाळाला तुम्ही सोडवायला या एवढीच मागणी आहे तुम्हाला. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 1571 ला. आणि त्याच्यावर 10 वर्षाने 1582 ला गवार शेठवाणी वारले. गवार शेठवाण्याचा प्रयाण काळ जवळ आला, त्याने सगळ्यांना बोलवून घेतलं महाराज. आणि तुकोबराय येतात का आम्हालाही पाहायचंय महाराज. मला म्हणले होते मी तुम्ही तेल दिलंय म्हणून मी येणार. आता काय बरोबर 10 वर्षाने तुकोबराय परत आले महाराज. पण तुकोबराय आलेले फक्त गवार शेठवाण्याला दिसले, कारण त्यांनी काही मदत केली होती. ते मदत करणार नाही, त्यांना काय दिसणार नाही, काय नाही, काय त्यांना फक्त सासरवाडीत दिसणार महाराज. वा तुकोबरायांना मदत केली म्हणून गवार शेठवाण्याला तुकोबराय दिसले. दिसल्यानंतर त्यांनी बुक्का लावला, पण यांनाही काही कळावं म्हणून हार घातला. फक्त हार आधांतरी टांगल्याला दिसला. आणि मग गवार शेठवाण्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुकोबरायने गवार शेठवाण्याला मुक्त केलं. आणि तो हार तसाच वैकुंठाला परत जाताना लोकांनी आकाश मार्गाने जाताना पाहिला. आणि मग लोकांनी तुकोबरायचा जय जयकार केला. जगद्गुरु तुकाराम महाराज की या तेलाची जाण आपण ठेवायची. म्हणून वडगाव ग्रामस्थाला एक विनंती की सगळ्यांनी 1000 तेल डबे लागणारे. 375 शिराढोंनी बाजू उचलली.
आणि तर 375 डब्याची बाजू जर आपण वडगाव गुप्त हे सदन गाव आहे महाराज, एक तेल डबा द्यायचा. डबा म्हणजे किटली नाही आणायच्या. एक तेल डबा जर प्रत्येकाने दिला, नगर जिल्ह्याच्या पेपरला पहिली बातमी आली पाहिजे, वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी तुकोबरायांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या प्रित्यर्थ प्रत्येक घरातून एक 375 तेल डबे अख्ख्या महाराष्ट्रात बातमी गेली पाहिजे महाराज. आता याची नोंदणी उद्यापासून सातपुते महाराजाकडे, ओमकार महाराजाकडे, रोखले महाराजाकडे नोंदणी. इकडले डबे तिकडे ओढू नका बरं का. बरोबर. सगळ्याला विनंती की आपण एक एक नाव द्या आणि मग आपण असं नियोजन करायचंय. सगळ्याला विनंती, या उत्सवाची तारीख आहे 16 एप्रिल. प्रत्येकाने पारायण लिहायचंय. तुम्ही कधी देऊला जाणार, राहायची सोय झाली तर पारायणाची नाही, पारायची झाली राहायची नाही, मग देऊच येऊ राहिले मला. सगळ्यांनी पारायण लिहायचंय. परवा मी त्या पाईपलाईन रोडला कीर्तन केलं, तिथे एक व्यक्ती भेटली, हा नंदवन नगरला. तिथे एक व्यक्ती भेटली, त्यांनी 1 लाख रुपये देण्याचे कबूल केलं महाराज. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. काय नाव आहे त्यांचं? लातूरचे शेठ आहेत बघा ते. त्यांनी 1 लाख रुपये देतो, कारण नाश्ताच 1 लाख रुपये लागणार आहे. दुपारच्या पंक्तीला तिथे कराडे पाटील, अशोक महाराज बसले, तर त्यांनी नियोजन केलं की नाश्त्याला 1 लाख रुपये लागतील आपल्याला एवढ्या लोकांना. दुपारच्या मेत्रे शेठ म्हणून येतं त्यांनी, आणि दुपारच्या पंक्तीला 3 लाख रुपये लागतील. तर आम्हाला 6 नावं आली. ते आम्ही 6 जण 50-50 हजार रुपये देऊन 3 लाख रुपयाची पंगत करतो. आणि संध्याकाळच्या पंक्तीला 5 लाख रुपये लागतील, कारण समाज मोठा राहील. आणि मग त्याच्यातही 10 जण नावं देऊ राहील आम्हाला. आम्ही 10 जण देतो, 50-50 हजार रुपये मिळून बरोबर 5 लाख रुपयाची पंगत होईल. असं नियोजन राहील. पावती पुस्तक आल्याशिवाय काही करू नका, कारण त्याचा ट्रस्ट निर्माण केलाय, ट्रस्ट स्थापन केले. आपल्या तालुक्यातली साधी माणसं घेतलेली त्याच्यावर काय पुढारी घेता येत नाही, कारण राजीनामा द्या म्हणलं का त्याने आडून नाही बसलं पाहिजे. साधी माणसं घेतलेली, अगदी साधी मुळी देव भोळी माणसं आहेत. त्याचा विश्वस्त ट्रस्ट झालंय, त्याचा नंबर भेटलाय त्याला. आता त्याच्या पावती पुस्तक येतील. सगळ्याला विनंती, आम्ही कीर्तनकार आपले सगळी मंडळी आपल्या खर्चाने येणार. मच्छिंद्र महाराज आहेत, ही सगळी महाराज मंडळी, आमच्या गीते महाराज, लांडेवाडीकर महाराज, आपल्या खर्चाने यायचं आणि आपल्याच खर्चाने निघून जायचा. तिथं काय मागायचं ते पाकिट कुठे नाही. टेलरने आईच्या चोळीचे पैसे घेऊ नये असं. म्हणून सर्वांना हे आमंत्रण द्यायचं होतं. लांबकडे पाटीलाने सांगितलं हा ठिकाण. आता याला पाठागण लागत आहे 100 एकराचं, कारण तुकाराम महाराजाचं कृषी प्रदर्शन आहे. स्वयंपाक मंडप वेगळा, कीर्तन मंडप वेगळा, जप मंडप वेगळा, मोठं पटांगण पाहिजे. मग कुठं करायचं? आपल्या नगरला काही साधू झाले, नारायण डोला झाले चांगदेव महाराज, आरणगावला झाले बुवाजीबुवा, आणि भारतात प्रसिद्ध जगात प्रसिद्ध साईबाबा. पण साईबाबांना जगात ज्यांनी आणलं ते श्री संत कवी दास गणू महाराज अकोळनेर. आणि म्हणून हा उत्सव अकोळनेरला होणार, नगर पासून जवळ आहे. आणि आता तर बायपासने तुम्ही असे भनाट निघतात बघा. नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी. भनाट रोड झालाय. टोल नाकेवाल्याला सांगू वारकऱ्याच्या गाडीकडून टोल घेऊ नका म्हणून. त्यावेळेस काय तिथं 250 एकर पटांगण भेटलेलं आहे महाराज समत्याला. हे घालेल लोटांगण आणि मोकळं पटांगण, सगळी सोय, टॉयलेट आहेत. 300 टॉयलेट सांगितलेले आहेत महाराज. सगळी सोय पटांगणात उत्सव महाराज. पिण्याचं पाणी ते सगळं सोय. सगळ्याने तारीख हृदयात करून ठेवा. लग्न धरू नका या टायमाला कोणी मध्ये, कारण लग्नाला कोणी वारकरी सगळे तिथं राहतील महाराज. लग्नाला आपल्याला अशी जेडे गोळा करावा लागेल. आणि म्हणून सगळ्यांनी तारीख ठरवा. त्याला 16 एप्रिल ते 23 एप्रिल ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्यांनी निवृत्तीनाथ महाराज रोजनिशी काही वारकऱ्यांना भेट द्यायची ठरवली. ही रोजनिशी अतिशय कामाची. त्याच्यात कोणत्या तारखेला कोणती तिथी मिती वार सगळं लिहिलेलं आहे महाराज. 2 एकादशी आल्यावर कोणती धरावं. लोक आम्हाला फोन करू देत, कोणती धरूच नको. अरे तुला तुतारीतला पिपणीतला फरक कळा ना काय सांगून काय फरक कळा. 2 एकादशीचा काही फरक आहे का नाही काय. तर सगळा न्याय निवाडा याच्यात केलेला आहे. तर सगळ्यांना विनंती की आपण त्यांच्या